तुमची जर रुचक रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळींनो. रुचक राशीच्या मंडळींनो, कधी विचार केलाय की कालपर्यंत जी लोक तुमच्यासोबत हसत खेळत होती, अचानक असं काय घडणार की 10 जुलैनंतर त्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहणार आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे की जो कालपर्यंत आनंदी असणाऱ्या एका क्षणात रडवायला लावणार आहे? पण थांबा, ही भीतीची नाही तर एका महापरिवर्तनाची नांदी आहे. कारण बरोबर 20 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग सक्रिय होत आहे जो तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणार आहे. आणि या सगळ्यात एका अशा भाग्यवान व्यक्तीची एंट्री होणार आहे जिचे तुम्ही गेले अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. रुचक राशीच्या मंडळी, 10 जुलैच्या त्या रात्री नक्की काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजचा एक एक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण रुचक रास आहे अशी प्रत्येकाने, ज्यांचा स्वामींवर आणि ज्यांचा दत्त गुरूंवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल, कमेंट पण केली असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी रुचक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुचक राशीच्या मंडळींनो, अनेक ज्योतिष मान्यता आणि ग्रहाच्या गोचार स्थितीनुसार आगामी 10 जुलैनंतर तुमच्या कुंडलीत एक प्रचंड मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि नेमका असाच एक दुर्मिळ योग तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या राशीसाठी सक्रिय होत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 10 जुलैच्या त्या रात्री नेमकं काय असं घडणार आहे? तर लक्ष देऊ नये का, या रात्री आकाशातील ग्रह नक्षत्राची अशी काही दुर्मिळ युती होत आहे जिथे तुमच्या राशीचा स्वामी आणि इतर मुख्य ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ही केवळ एक खगोलीय घटना नाही तर ब्रह्मांडातून निघणारी सकर्मक ऊर्जा थेट तुमच्या राशीवर प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणार आहेत. रुचक राशीच्या मंडळींनो, गेले काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही खूप काही सोचलाय, बरोबर ना? मनातल्या भावना मनातच दाबून ठेवल्यात. अनेकांना तुमची लायकी काढली असेल, अनेकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल, पण आता वेळ बदलत आहे. हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग आहे तो तुमच्या जीवनात एक सुवर्ण काळ घेऊन यायची शक्यता निर्माण करत आहे. जर तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहयोग अनुकूल असतील तर ज्या कामामध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होते ते काम अचानक मार्गी लागताना दिसतील. रुचक राशीच्या मंडळींनो, आता येतो या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा आणि रहस्यमय वळणाचा मुद्दा. रुचक राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 10 जुलैनंतर हसती खेळती लोक रडायला लागणार हे ऐकून कदाचित तुमच्या मनात धस्स झाला असेल. तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी वाईट घडणार आहे का? तर रुचक राशीच्या मंडळींनो, नीट समजून घ्या. काही जुन्या जाणत्या ज्योतिष विलक्षणानुसार याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे. उलट याचा संबंध तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या लोकांशी आहे जे आज तुमच्या अपयशावर हसत आहेत. हो रुचक राशीच्या मंडळींनो, जे लोक आज तुम्हाला कमकुवत समजून आनंदाने हसत खेळत आहेत त्यांच्या पाठीमागे मंडळींनो, तुमच्या पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मस्करी उडवत आहेत. जेव्हा 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात राजयोगाचा प्रभाव सुरू होईल, तुमची प्रगती पाहून त्याच लोकांच्या डोळ्यात विश्वासाऐवजी असूया आणि पश्चातापाची अश्रू असतील. इथेच एक अत्यंत धक्कादायक बाब समोर येत आहे. जे लोक तुमच्यासोबत गोड बोलून तुमच्या घरातले आणि मनातली गुपित जाणून घेत होते तेच तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होती. 10 जुलैनंतर परिस्थिती अशी बदलेल की या कपटी लोकांचा खरा चेहरा आपोआप जगासमोर, समाजासमोर येईल. ज्यांच्याकडून तुम्हाला निवांतपणे मदतीची अपेक्षा होती हे ऐनवेळी मागे हटतील आणि ज्यांना तुम्ही शत्रू किंवा परक समजत होतात ते तुमच्या प्रगतीसाठी ढाल बनून उभे राहतील. हा शत्रूचा पर्दाफाश पाहून तुम्हाला मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या स्वतःच्याच डोळ्यात पाणी. हा निसर्गाचा एक मोठा न्याय असणार आहे. पण या रडण्यामागे आणि हसण्यामागे एक तिसरा शक्तीचा हात आहे. ती शक्ती म्हणजेच तुमच्या आयुष्यात येणारी ती भाग्यवान व्यक्ती. हो मंडळी, रुचक राशीच्या मंडळीनं, कोण आहे ही भाग्यवान व्यक्ती
जी 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या दुःखाचे रूपांतर सुखात करणार आहे. ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असेल की कोण अनोळखी, जाणून घेऊया पुढे. रुचक राशीच्या मंडळींनो, या विश्वाच्या आणि भविष्याच्या पटलावर जेव्हा आपण अधिक सखोल विचार करतो तेव्हा असं दिसून येते की ग्रहांची ही महायुती केवळ तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरच बदल घडवून आणणार नाही, तर तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक विश्वासही एक वादळ निर्माण करणार आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की जे लोक आपल्यासमोर गोड बोलतात तेच आपले खरे हितचिंतक आहेत का? पण 10 जुलैनंतर हा भ्रम पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, तुमच्या आयुष्यात आजवर ज्यांनी केवळ तुमच्या पैशाचा किंवा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांना आता कर्मचक्राचा सामना करावा लागणार आहे. निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला उगवलेलं मिळतं. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या अन्यायाचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात तो सर्व हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. काही ज्योतिष ग्रहमान असे दर्शवत आहेत की शनिदेवाची न्यायप्रिय दृष्टी आणि महादेवाचा आशीर्वाद यामुळे तुमच्या शत्रूचा आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा पराभव निश्चित आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीवर किंवा तुमच्या संघर्षावर हसत होती ते आता तुमच्या यशाची गती पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत राहणार आहेत. मंडळींनो, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, ज्या भाग्यवान व्यक्तीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ एक साधी व्यक्ती म्हणून येणार नाही, तर ती एक मार्गदर्शन, एक रक्षक आणि तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात येऊ शकते, जी तुम्हाला नफ्याचा एक असा मार्ग दाखवेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. किंवा ही व्यक्ती तुमच्या वर्तुळातूनच पुढे येईल, जी आजवर पडद्यामागे राहून तुमच्यासाठी प्रार्थना करत होती. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या रूपातच तुम्हाला एक भाग्यवान व्यक्ती लाभलेली असू शकते, ज्याचा नशिबाचं ग्रहाचं पाठबळ 10 जुलैनंतर अचानक वाढणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर कदाचित, मंडळींनो, कदाचित या काळात तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवी दिशा आणि अर्थ देऊन जाईल. या व्यक्तीच्या पावलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकतेचा एक नवीन झरा वाहू लागेल. पण ही भाग्यवान व्यक्ती नेमकी कोण असेल? ज्योतिष संकेतानुसार या व्यक्तीच्या नावाचे पहिले अक्षर हे अ, म, क किंवा स. परत एकदा सांगते मंडळींनो, अ, म, क किंवा स या अक्षरापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळाशी किंवा जुन्या ओळखीतली असू शकते, जी अचानक एका देवदूतासारखी तुमच्या संकट काळात धावून येईल. आता तुम्ही म्हणाल, या व्यक्तीला ओळखायचं कसं? तर याची पहिली खूण असेल की ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात पाऊल ठेवताच गेले कित्येक दिवसापासून तुमच्या डोक्यावर असणारा एक मोठा मानसिक ताण किंवा एखादी मोठी समस्या एका झटक्यात हलकी होईल. तुमच्या मनाला प्रचंड शांतता लाभेल आणि रखडलेली कामे, अडकलेली कामे आपोआप मार्गी लागतील. हीच या व्यक्तीची सर्वात मोठी ओळख असेल. त्या व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करताना किंवा आयुष्यामध्ये प्रवेश करताना एक वेगळी लहर, म्हणजेच की एक सकारात्मकता जाणवेल तुम्हाला आणि तुमचं मन, तुमचं डोकं एकदम शांत राहील. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, जेव्हा आपण 20 वर्षानंतर सक्रिय होणाऱ्या या दुर्मिळ राजयोगाबद्दल बोलतोय तेव्हा त्याचा थेट संबंध तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी जोडला जातो. जर तुम्ही गेले कित्येक दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत तुमचा छळ होत असेल, तुमची माहिती किंवा तुमचं प्रमोशन रखडलेलं असेल, तर या राजयोग तुमच्यासाठी एका मोठा टर्निंग पॉईंटचे संकेत देत आहे. या काळात जुन्या समस्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायामध्ये जे मोठे आर्थिक नुकसान झाले होते किंवा जे कर्ज तुमच्या डोक्यावर डोंगर बसून बसले होते ते हळूहळू उतरू लागेल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, पण यासाठी तुम्हाला तुमचे आळस झटकून पूर्ण क्षमतेने कामाला लागावे लागेल. ग्रह केवळ रस्ता दाखवू शकतात, पण चालण्याची कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. या राजयोगाचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे अचानक मिळणारा गुप्त धनलाभ. हो, वृश्चिक राशीच्या मंडळीनं, अनेक वर्षापासून कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेले तुमचे वडिलोपार्जित जमीन किंवा एखाद्या चुकीच्या ठिकाणी अडकून बसलेले तुमचे जुने पैसे, जी मिळण्याची आशा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती, ते पैसे या काळात व्याजासकट तुमच्याकडे परत येतील. अचानक लॉटरी, शेअर्स किंवा जुन्या गुंतवणुकीतून असा काही मोठा धनलाभ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होईल आणि तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न देखील पूर्ण होतील.
वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हा काळ जितका यशाचा आहे तितकाच तो आत्मपरीक्षणाचा आणि सावधगिरीचा देखील आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात यश आणि पैसा येऊ लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणारे लोकांच्या नजरा बदलतात. ज्यांना आपण आपले मित्र समजत होतो त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण होऊ शकतो. नातेवाईक जे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हते ते आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. पण वृश्चिक राशीचे मंडळी, तुम्हाला या काळात अत्यंत हुशारीने वागावे लागेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. आपल्या योजना, आपले आर्थिक व्यवहार आणि आपले गुपित कोणाशी शेअर करू नका. कारण तुमच्या यशामुळे अनेक जण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडू नये यासाठी नियमितपणे अध्यात्मिकीचे कास धरा, महादेवाची उपासना करा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा. तुमची अतिरिक्त शक्ती तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. परंतु इथेच तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा द्यायचा आहे. हा राजयोग सक्रिय असताना तुम्ही चुकू नये. या 3 चुका करता कामा नयेत, अन्यथा आलेली लक्ष्मी आणि हा सुवर्ण काळ तुमच्या हातून निघून जाईल. पहिली चूक, आळस करणे आणि नशिबावर विसरून राहणे. दुसरी चूक, घरातल्या स्त्रियांचा किंवा मोठ्या व्यक्तींचा अपमान करणं. आणि तिसरी चूक, अचानक पैसा आल्यावर अहंकार किंवा पैशाचा माज दाखवणे. या 3 चुकापासून स्वतःला दूर ठेवा. यासोबतच 10 जुलैच्या या महापरिवर्तनापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातून एक नकारात्मक गोष्टी लगेच बाहेर काढायचे. ज्योतिषशास्त्र असं मानलं जातं की जोपर्यंत घरात नकारात्मक ऊर्जा असते तोपर्यंत लक्ष्मी आणि राजयोगाचे फळ घरात टिकत नाहीत. म्हणूनच 10 जुलै उजडण्यापूर्वी तुमच्या घरातील कोणतीही तुटलेली भांडे, बंद पडलेलं जुनं घड्याळ किंवा मुख्य दारासमोरील पसारा आणि कचरा लगेच बाहेर काढून टाका. घरात स्वच्छता ठेवा, जेणेकरून ब्रह्मांडातून येणारी सकारात्मक ऊर्जा थेट तुमच्या घरात प्रवेश करेल. मंडळींनो, आता लक्ष देऊ नये का, कारण की 10 जुलैच्या या महापरिवर्तनाच्या रात्री तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली महाउपाय करायचा आहे. 10 जुलैच्या रात्री ठीक 9 ते 12च्या दरम्यान तुमच्या घरातील देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात गायीच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावा. त्या दिव्यात एक लवंग आणि 1 रुपयाचं नाणं टाका आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नाणं उचलून तुमच्या पैशाच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर करेल आणि या राजयोगाची ताकद 10 पटीने वाढवेल. वृश्चिक राशीच्या मंडळीनं आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा बदलणारा काळ तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरू शकतो. मानसिक ताणामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगासने आणि सात्विक आहार या गोष्टींना तुमच्या दिनचर्यात स्थान द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची दखल या काळात काळजी घेणे गरजेचं आहे. वृश्चिक राशीच्या मंडळींनो, हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आलाय की खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून तुमचे आरोग्य आणि तुमचं कुटुंब आहे. कुटुंबात गेले काही काळापासून चाललेले वादविवाद आता संपुष्टात येतील आणि परस्पर प्रेम देखील वाढेल. पण मंडळींनो, वृश्चिक राशीच्या मंडळींनो, या प्रवासाच्या शेवटी आपल्याला हा संदेश मिळतो की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर 10 जुलैनंतर प्रकाशाची एक नवी किरण तुमची वाट पाहत आहे. हा 20 वर्षाचा राजयोग, ती भाग्यवान व्यक्ती, तो गुप्त धनलाभ आणि बदलणारी परिस्थिती हे सर्व निसर्गाचे संकेत आहेत की आता तुमच्या संघर्षाचे दिवस संपत आलेत. परंतु लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे केवळ शक्यता वर्तवतात. अंतिम सत्य हे तुमचे कर्म आणि तुमचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि येणाऱ्या काळाचे उत्साहाने स्वागत करा. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातली गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडल्या गेल्यासारखी वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय शिवाय लिहायला विसरू नका. या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे जेव्हा कधी मी वृश्चिक राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, तुम्हा सर्वांना आजचा दिवस, आजची रात्र
खूप छान आणि सुखाची जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर मंडळी, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व रुचक राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.